तर पब्लिक तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आपण नवीन व्लॉग्स. आपल्या ट्रॅव्हल विथ तौसिफ या व्लॉगवर तुमचं स्वागत आहे. 14 ऑगस्ट संध्याकाळचं कोयना धरणाचा हा व्ह्यू आहे. तुम्ही आकर्षक रोषणाई आणि झलक तुम्ही पाहू शकता. कोयना धरणाचं सध्या महाराष्ट्राने नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असे नाव ठेवलेलं आहे. पहिलं नाव शिवसागर जलाशय होतं, पण आता ते नाव बदलण्यात आलेलं आहे. आणि 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट दरवर्षी आणि 26 जानेवारीला धरणावर मोठ्या प्रमाणात आकर्षक अशी रोषणाई केली जाते. त्याचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता, सोबतच त्याचा आवाज पण. आणि सध्या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात. आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं ह्या कोयना नदीला म्हटलं जातं आणि यामुळेच पाटणची ओळख आहे. त्यानंतर आज 15 ऑगस्ट, सर्वांना सर्वप्रथम 15 ऑगस्टच्या शुभेच्छा. आणि 15 ऑगस्ट म्हणलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भजी आणि जिलेबीचं कॉम्बिनेशन झालंच पाहिजे. खास करून सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि जागोजागी मोठमोठे जिलेबीचे स्टॉल लागले जातात. भजी पण मोठ्या प्रमाणात खपते. लोक या दिवशी आवर्जून खाणे पसंत करतात. जसे सणाला आणि उत्सवाला मोठ्या प्रमाणात गोडधोड केली जाते, तसेच या राष्ट्रीय सण आणि उत्सवानिमित्त आपल्या पाटण तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये आणि सांगली कोल्हापूरचा इलाका असेल, महाराष्ट्राचा आणि काही भाग असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात जिलेबी केली जाते. आणि जिलेबी खरेदी करण्यासाठी एक मोठी गर्दी लागलेली आपल्याला पाहायला मिळते. हे आलेलो होतो आम्ही जिलेबी न्यायला आणि ही ताजी गरमागरम जिलेबी तयार होत आहे. आणि आज पाटणचं वातावरण चांगलं होतं आणि आज 15 ऑगस्टमुळे पावसानं थोडी उघडीप दिलेली होती. ऊन चांगलं पडलेलं होतं, त्यामुळे सगळीकडे रेलचेल, रस्त्यावर पण गर्दी होती. ट्रॅफिक जॅमची समस्या होत आहे. रोडचं काम झाल्यावर ती पण कमी होईल. आणि हळूहळू आता जनपद पुरव होत आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता. हा जिलेबीवाला फेमस आहे राजस्थानचा. 160 रुपये किलो जिलेबी आहे. त्यानंतर कराडचा हा व्हिडिओ अप्रतिम असा ह्या मुलींचं डान्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक कराड येथे. आणि ही आपल्या महाराजांची मूर्ती. त्यानंतर संध्याकाळचा वेळ, टाईमपास काय करायचा म्हणून चला म्हणलो आज एक बेग टाकूया. आज कणसाचं कबाब करूया. आणि हा कणीस घेतलेला आहे आणि त्याला आता चुलीत मस्तपैकी भाजून, चारीकडनं त्याला भाजून चांगलं असं खाणार आहे. कारण भरपूर दिवसातनं खाण्याची तलब झालेली होती. पण हे स्वीट कॉर्न वगैरे येतं ते चुलीत भाजून एवढं खास लागत नाही पाहिजे तसं. आपलं गावठी कणीस जे येतं ते चुलीत भाजून मस्त लागतं. हे जे पॉपकॉर्नचं कणीस येतं सध्या बाजारात येत आहे, 10 रुपयाला एक पीस मिळतो. हा तो उकडूनच चांगला लागतो. कधी ट्राय केला असला तर नक्की करा. उकडूनच चांगला हा लागतो. भाजून थोडी हे जळतं, जास्त करून हे नसतं. गावठी कणीस ट्राय करा तुम्ही. गावठी कणीस असं मस्त क्वालिटी आणि झटक्याबाज आणि तेवढंच चांगलं लागतं. त्यात आणि त्याला चटणी आणि लिंबू वगैरे लावला की मग काय क्वालिटी नाद्याबादच होऊन जाते. आणि मग काही नादच करायचं नाही, क्वालिटी मॅटर्स असं होतं. त्यामुळं हा आज बेत आखला होता. संध्याकाळी बसून घरात म्हणलो काय ना काहीतरी चला करूया. तर म्हणलो काय करूया, तर कणीसच भाजून घेतलं. आणि आपल्या भागामध्ये कणसाचा तुटवडा नाही, मोठ्या प्रमाणात मक्याची शेती केली जाते. आणि कणीस शरीरासाठी पौष्टिक आहे. मका म्हणतो आपण त्याला आपल्या इकडे. आणि मक्याची भाकरी पहिल्या जमान्यात केली जायची. पूर्वीच्या काळात आम्ही लहानपणी खाल्लेले आहेत मक्याच्या भाकरी. पिवळ्या कलरची भाकरी यायची, त्या टायमाला लोक खायचे. पण लोक आता सुधारले, स्टँडर्ड झाले. पण नाही, या जी जीवन आवश्यक तत्वे आहेत ती शरीराला लागणे आवश्यक आहे. कधीतरी मक्याची भाकरी पण ट्राय करा, मस्त लागते. पॉपकॉर्न, स्वीटकॉर्न तर आपण खातो,
पण ती पण ट्राय करा. आणि हे भाजलेलं खनिज पण चुलीतलं एक नंबर क्वालिटी असतं. गॅसवर भाजू नका. गॅसवर भाजलं की कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळं चुलीवरच भाजा, चुलीवरचं खावा. आता माणसं हॉटेलला जायला लागल्या चुलीवरचं खायला, पण आपण घरच्या घरी ट्राय करू शकतो. थँक्यू. आभारी आहे.